गिरीश बापट यांची रॅली सुरू झालेली आहे। कसबा गणपतीपासून ढोल ताशांच्या गजरात गिरीश बापट निघालेले आहेत। चंद्रकांत पाटील, नीलम गोरे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये गिरीश बापट आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। अद्वैत, खूप मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन गिरीश बापट यांचं बघायला मिळतं आहे। ढोल ताशांच्या गजरात म्हणजे पारंपरिक पद्धतीने अर्ज भरायला गिरीश बापट निघालेले आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत असं कळतंय। काय अपडेट आहे? मुख्यमंत्री नाही आहेत, परंतु आपण जर बघितलं तर गिरीश बापट यांची रॅली आता सभास्थळी पोहोचते। पहिल्यांदा नरपतगिरी चौकामध्ये सभा होणार आहे आणि या सभेमध्ये सर्व सहभागी झालेले आहेत। म्हणजे भाजपमधले संजय काकडे असतील, अनिल शिरोळे असतील, त्यानंतर शिवसेनेच्या नीलम गोरे असतील, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर असतील। आपण बघतोय की अक्षरशः हलगी असेल, टप असेल किंवा ढोल ताशे असतील, पारंपरिक याच्यामध्ये ही मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे। आणि काही क्षणामध्येच गिरीश बापट आणि कांचन कुल म्हणजे पुणे आणि बारामती या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जे आहेत ते इथे येतील आणि इथं येऊन एक सभा होईल। चंद्रकांत पाटील यांचं मुख्य भाषण असेल आणि मी जसं म्हटलं की सगळे भाजपमधले जे नेते आहेत ते, शिवसेना, त्यानंतर RPI, शिवसंग्राम, रासप सगळे येतील, इथं भाषणं होतील आणि त्यानंतर 12 वाजण्याच्या सुमारास अर्ज भरतील। उद्या त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे मोहन जोशी हे देखील इकडं येणार आहेत अशाच पद्धतीने सभा। परंतु थोडक्यात आता पुण्याचा जो सामना आहे तो बापट विरुद्ध जोशी असा रंगणार आहे। अनेक जण म्हणतात की ही मैत्रीपूर्ण लढत आहे। गिरीश बापट हे स्वतः कसलेले उमेदवार आहेत, त्यांनी तिकीट मिळवलेलं आहे, अनिल शिरोळेला तिकीट मिळालेलं नाहीये आणि अखेरपर्यंत काँग्रेसनी पुन्हा तिकीट देणार हे गुलदस्त्यामध्ये ठेवलं आणि अखेर मोहन जोशींच्या गळ्यामध्ये ही माळ पडलेली। अर्थात हे एक प्रकारे हॉल तिकीट मिळाल्यासारखं आहे। आता खरा परीक्षेचा पेपर आहे आणि या पेपरमध्ये कोण किती यश मिळवतं याच्यावरती सगळं अवलंबून असेल। पण निश्चितपणे पुण्यामध्ये आता सामना जो आहे तो सुरू झालेला आहे। ही लढत रंगतदार असणार आहे का, एकतर्फी असणार आहे का, हे अजून माहीत नाहीये। हळूहळू जनता जी आहे ती सगळं बघेल, गेल्या 5 वर्षातलं काम असेल ते बघेल, उमेदवार बघेल, त्यांचे कार्यक्रम बघेल, मुद्दे बघतील आणि मग निवड करतील। परंतु पुण्यामध्ये बापट विरुद्ध जोशी असा सामना जो आहे तो रंगणार आहे आणि त्याची सुरुवात आज अर्ज भरून, आज भाजपचे लोक अर्ज भरतील, उद्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार अर्ज भरतील आणि खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल। नक्की। मात्र अद्वैत, आपल्या माध्यमातून ही जी दृश्य बघायला मिळत आहेत ही खूप अधिक चित्र स्पष्ट करणारी अशी दृश्य आहेत। आपण ही दृश्य बघतोय गिरीश बापट यांच्या रॅलीची। ते उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहेत तेव्हा ही रॅली निघालेली आहे। एक सभाही होणार आहे। उमेदवारी अर्ज आज गिरीश बापट दाखल करतील आणि त्यावेळेला असंही कळतंय की उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्या सोबत असतील अशी माहिती तरी मिळते। सगळे अपडेट्स आपण घेऊया।